खुरावाडी गावातील सारा सिटीमधील सिटी प्लाझा मॉलमध्ये धर्मात्मा सिनेपार्क मल्टीप्लेक्स सिनेमागृहाचं दिमाखात उद्घाटन। खेड तालुक्यातील खुरावाडी गावातील सारा सिटीमधील सिटी प्लाझा मॉलमध्ये 2 स्क्रीनचं धर्मात्मा सिनेपार्क मल्टीप्लेक्स सिनेमागृहाचं सिने अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 30 रोजी दिमाखात उद्घाटन करण्यात आलं। या अगोदर चित्रपट रसिकांना चित्रपट बघण्यासाठी पिंपरी चिंचवड पुणे शहरात जावं लागत होतं, पण आता खेड तालुक्यात भव्य दिव्य असा मल्टीप्लेक्स सुरू झाल्यानं अनेक रसिकांनी आनंद व्यक्त केलाय। हा मल्टीप्लेक्स 2 स्क्रीनचा असून अतिशय अद्ययावत सुखसुविधांयुक्त असल्यानं रसिकांना आता लांब जाण्याची गरज नाही अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर गोरगल्ले व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत मांडेकर यांनी पत्रकार संघाच्या वतीनं सिने अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सत्कार केलाय। यावेळी धर्मात्मा सिनेपार्क मल्टीप्लेक्सचे डायरेक्टर कुंजबिहारी अक्षवाल, शौकत पठाण, जयेश अक्षवाल, योगेश अक्षवाल, राम उपाध्याय, राजपाल राठोड, वैभव क्षीरसागर, नितीन जाफराबाद यांच्यासह सारा ग्रुपचे डायरेक्टर सीताराम अग्रवाल, शिवसेना युवाचे पुणे जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण सोमवंशी, उबाठा नेते राहुल शेलार, मंगेश कड, उद्योजक लालासाहेब कड, अतुल कड, विशाल कड, विक्रम पवार, सोमनाथ पाटोळे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं चित्रपट रसिक उपस्थित होते। देवाचं नाव घेऊन आपण या धर्मात्मा सिनेमार्कचं ओपनिंग केलेलं आहे। आपण केलेलं आहे असं मी का म्हटलं, कारण मी एकट्याने नाही, आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत, तुम्ही सर्वांनी सुद्धा ओपनिंग केलेलं आहे। त्यामुळे मी फक्त एकटा मुख्य अतिथी नाही आहे, प्रत्येक इथे बसलेला माणूस मुख्य अतिथी आहे। आणि सिटी प्लाझा मध्ये, सारा सिटीच्या सिटी प्लाझा मध्ये हा अतिशय देखणा असा मल्टीप्लेक्स सुरू होतोय। त्याची तयारी खूप दिवसांपासून चालू होती। आता करूया मग करूया असं माझ्याकडनं 3दा डेट घेतली शौकतनी। एवढी डेट मी कधी माझ्या बायकोला पण दिली नव्हती। तर करत 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 शेवटी 30 तारखेवरती आपण त्यांनी शिक्कामोर्तब केलं की नाही सर, आपण 30 तारखेला करूया म्हणजे करूया। दिवस पण चांगला आहे, तारीख पण चांगली आहे, गुरुवार आहे, गुरूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो। उद्यापासून नवीन पिक्चर इथे लागायला सुरुवात होणार आहे। त्या चित्रपटाला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा। जो चित्रपट इथे लागेल या चित्रपटगृहात तो प्रत्येक चित्रपट चालला पाहिजे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे। आणि एक छानची गोष्ट मला आज कळलेली आहे की प्रोजेक्शन रूमच नाहीये। म्हणजे आम्ही प्रत्येक थिएटरला जेव्हा जातो तेव्हा जिथे बसतो त्याच्या मागे एक प्रोजेक्शन रूम असते। माझ्या लहानपणापासून मी ती पाहत आलेलो आहे। म्हणजे आधी तर रीळ असायचे, ते लावून मग त्याच्यावरती पिक्चर दाखवावा जायचा। आता कसं झालंय, ते रीळ वगैरे सगळे गेले, ते डिजिटली सगळं झालंय, पण तरी सुद्धा प्रोजेक्शन रूम असतेच असते। पण इकडे पाहिलं मी तर तेही नाहीये। म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजीला आत्मसात करून कसं काय लोकांना सर्वात चांगलं देता येईल। प्रोजेक्शन पण चांगलं आहे, साऊंड सुद्धा मला चांगला वाटलेला आहे, मी मालकांना सांगू इच्छितो, खूप छान। आणि तुम्ही प्रत्येक प्रेक्षकाला जे आज खरं म्हणजे पूर्वीच्या मानानं, माझ्या लहानपणीची तर गोष्टच सोडा, पण मग एवढे पैसे खर्च करणाऱ्या माणसाला ते सगळं मिळतंय का? चित्रपटातनं मिळतंय की नाही हे नंतरची गोष्ट झाली, पण सिनेमा हॉल मधनं तरी मिळतंय का? तर मला आज तिथे बसल्यानंतर जे काही जाणवलं तर येस, सिनेमा हॉलमध्ये तुम्ही तिकीट विकत घेता, पैसे देता, तर सिनेमा हॉलचं जे कर्तव्य आहे ते हा सिनेमा हॉल पूर्ण करत आहे, ह्याची मला खूप खुशी आहे। एक ज्येष्ठ चित्रपटकर्मी म्हणून हे माझं 62वं करिअरचं वर्ष आहे चालू सध्या, आणि एक मेंबर ऑफ दिस फिल्म इंडस्ट्री म्हणून मी माझ्याकडनं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि जे वयाने लहान आहेत त्यांना शुभ आशीर्वाद देऊ इच्छितो। 62 वर्ष फक्त इंडस्ट्रीमध्ये, वयाची नाही।
वयाची म्हणाल तर तुम्ही फक्त आकडा उलटा करा. तर धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल, आणि तुम्हा सर्वांच्या बरोबर मी आहे एवढंच मी तुम्हा सर्वांना मनापासून सांगू इच्छितो. गणपती बाप्पा.